नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे आता रोहनच्या बाबतीत कारस्थान सुरू केलेलं आहे, ते म्हणजे मल्लिका आणि अंशुमनने. काहीही झालं तरी त्या दोघांचा जोपर्यंत डिवोर्स होत नाही तोपर्यंत ही स्वानंदी या घरातून जात नाही आणि आपली सत्ता शाबूत राहत नाही, यासाठी तिने हे कारस्थान केलेलं असतं. ऐन संक्रांतीच्या दिवशी रोहन अधिराला भेटायला येणार असतो, कारण त्यांची लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे आणि त्यामध्ये विघ्न आणण्यासाठीच हे सगळं कारस्थान केलं जात असतं. परंतु इकडे स्वानंदी रोहनचा जीव वाचवते आणि त्याला घेऊन घरी येते आणि घरी आल्यानंतर पुराव्यानिशी स्वानंदीने समरच्या समोर अंशुमनचं कान आणलेलं आहे. त्यावेळेस अधिरा सुद्धा शांत राहिलेली नाही. आजीने सुद्धा स्वानंदीची बाजू घेतलेली आहे आणि सगळ्यांनी मिळून स्वानंदीची बाजू घेतल्यामुळं रोहनला न्याय मिळणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आजी आणि स्वानंदी दोघीही बाहेर आलेले असतात आणि त्या दोघीही बोलत असतात. तेव्हा मात्र आजी स्वानंदीला म्हणत असते की स्वानंदी, म्हणजे मी तुला जे ओळखते ना, तेवढ्यावरून तर मला असं वाटतंय की तू कधी खोटारडेपणा करणारी नाहीस. म्हणजे काहीतरी अशी गोष्ट आहे की जी त्या दिवशी घडलेली होती, म्हणूनच तू हे सत्य सांगत होती, पण ऐनवेळी तुझ्याकडे पुरावे नसल्यामुळं या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते की आजी आजी म्हणू लागतात की मला खरं सांग, त्या दिवशी खरंच त्या हॉटेलच्या रूममध्ये तू अंशुमनला पाहिलं होतं? तेव्हा स्वानंदी म्हणते की हो आजी. तेव्हा आजी म्हणतात की माझा तुझ्यावरती विश्वास आहे. म्हणजे मी बघते तू माझ्याशी कशीही मी तुझ्याशी कसंही वागली असली तरीही तू माझी बाजू घेत असते, माझी काळजी करत असते आणि तू खोटारडेपणा करणारी मुलगी नाही वाटत मला. कारण मी ज्या दिवसापासून तुला भेटलेली आहे त्या दिवसापासून मला ह्या गोष्टीची जाणीव होत आहे. असं सांगितल्याबरोबर इकडे स्वानंदीला सुद्धा बरं वाटत असतं. इकडे ऑफिसमध्ये आता निकिता समरला समजावत असते, त्याला म्हणत असते की समर, हे बघ, काहीही झालं तरीही तू जे काही करत आहे ते चुकीचं करत आहे. कारण नवरा बायकोंमध्ये अशी छोटी मोठी भांडणं होत असतात आणि तू स्वानंदीला का दोषी ठरवतोयस, असं इकडे ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे समर चिडत असतो आणि तो म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, आमच्या दोघांमध्ये कोणतंही नवरा बायकोचं नातं नाही आहे, त्यामुळं ह्या गोष्टी मॅटर करतच नाहीत. हे बोलल्याबरोबर इकडे आता खरं तर समोर आलेलं असतं. खरं तर समरला विश्वासच बसत नसतो की हे जे काही सगळं चाललेलं आहे त्यामध्ये असं काहीतरी घडतंय. समर ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असतो ते मात्र चुकीचं असतं. इकडे अधिराची खूप घालमेल होत असते, कारण तिला असं वाटत असतं की रोहनने त्याने तरी मला का फोन केलेला नाहीये, मी त्याच्या फोनची वाट बघते, कसा काय राहू शकतो माझ्याशिवाय, असं तिचं चालू असतं. आणि तेव्हा मात्र तिच्या डोक्यात नको नको ते विचार येऊ लागतात. तेव्हा ती म्हणत असते की का, असं काय झालं आणि माझ्याशी असं काय वागतोय, कारण त्यालाही माझी आठवण येत नाहीये का. तिने येताना रोहनचा एक शर्ट सुद्धा सोबत आणलेला असतो आणि तो शर्ट हातात घेऊन ती रडत असते. तिला वाईट वाटत असतं की रोहन माझ्याशी असं कसं काय वागतोय. त्या दिवशी त्याने आईंच्या समोर माझी बाजू घेतली नाही, त्याची पण काही बाजू असेल का, असा विचार अधिराच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असतं तरीही ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र चुकीच्या पद्धतीने चाललेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता बाबा आणि रोहन, कारण मंदाचं जरा अतिच चाललेलं असतं. मंदा ज्या पद्धतीने वागत असते, ज्या पद्धतीने ती रिॲक्ट होत असते, त्याचा मात्र बाबांना आणि त्याचबरोबर इकडे रोहनला कंटाळा आलेला असतो. कारण ती म्हणत असते की हो, मला लॉटरी लागलेली आहेत माझ्याकडे पैसे आणि मी ते पैसे जे आहेत ते काही करू शकते. आता नवीन घरात शिफ्ट व्हायचे आपल्याला, म्हणजे तिला असं वाटत असतं की चला, मल्लिका आपल्याला नवीन फ्लॅट घेऊन देणार आहे ना, कारण घरात वस्तू त्याचबरोबर नोकर चाकर ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी तिच्या चाललेल्या असतात. म्हणूनच आता रोहन आणि बाबा या दोघांनाही ती बोलत असते आणि त्यांना दोघांनाही तिच्यावरती संशय येत असतो. इकडे स्वानंदी अधिराची समजूत घालत असते. त्याचबरोबर स्वानंदी सांगत असते की हे बघ अधिरा, तू त्याला फोन करून बघ ना, तू एकदा जो काही राग आहे ना तो काढून बघ. तेव्हा अधिरा म्हणते की नाही, मी नाही करू शकत फोन, कारण मॉमची शपथ घ्यायला लावलेली आहे मला अर्पिता ताईने, म्हणून मी रोहनला फोन करत नाही. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की रोहनने माझी बाजू घेतलेली नाही, त्यामुळे त्यांनी मला सांगितले की मी रोहनला फोन वगैरे करायचा नाही.
तेव्हा स्वानंदी म्हणते, काय बोलतेस तू हे सगळं? तेव्हा आदिरा सांगत असते की हो. तेव्हा स्वानंदीला धक्का बसतो आणि नेमकं आजीने हे बोलणं ऐकलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता सगळेजण ब्रेकफास्टसाठी आलेले असतात. स्वानंदीने सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवलेला असतो. छान असे थालीपीठ सगळ्यांसाठी बनवलेले असतात आणि तेव्हा मात्र आता सगळेजण कौतुक करत असतात, पण अर्पिताचं मात्र स्वानंदीला टोमणे मारणं सुरूच असतं. त्याचबरोबर आजी म्हणत असते की आता स्वानंदी आणि अधिरा या दोघींचीही लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे, तर आपल्याला त्यासाठी तयारी करावी लागणार आहे. स्वानंदी, लक्षात आहे ना तुझ्या काय काय करायचं आहे ते? कारण आजी आणि स्वानंदी या दोघींमधले गैरसमज मिटलेले आहेत. आजीने स्वानंदीची बाजू ऐकून घेतलेली आहे. स्वानंदीने आजीला वचन दिलेलं आहे की काहीही झालं तरीही मी समर सरांची साथ सोडणार नाही, असं सगळं स्वानंदीने आजींना सांगितलेलं आहे. त्यामुळं आजी आणि स्वानंदी या दोघींमधले गैरसमज तर मिटलेले असतात, परंतु ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र आजी आता उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नसते. कारण काहीही झालं तरीही जे काय घडत आहे ते आता शांतपणे न राहता सगळ्या गोष्टींवरती उपाय काढायचा हे आजीने सुद्धा ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदी म्हणते की हो, पण स्वानंदीच्या डोक्यात विचार चालू असतात की काहीही झालं तरीही रोहन आणि अधिरा या दोघांना एकत्र आणलं पाहिजे, कारण त्या दोघांचा संसार मोडला जात आहे आणि हे सगळं काकू करत आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून तर तिला खूप राग येत असतो. त्याचबरोबर इकडे आता अर्पिता आणि त्याचबरोबर मल्लिका दोघीही बोलू लागतात. त्या अर्पिताला मल्लिका म्हणत असते की आता या मकर संक्रांतीला नवरा असल्याशिवाय तिची मकर संक्रांत कशी होणार? त्यामुळं माझ्या आदूला नक्कीच तिच्या नवऱ्याची साथ मिळणं गरजेचं आहे. पण तिचा नवरा जर इथे पोहोचलाच नाही तर? हा विचार त्यांनी केलेला असतो आणि त्या दोघीही बोलत असतात. म्हणजे अर्पिता म्हणते, मम्मा तुला काय म्हणायचं मला कळत नाहीये. तेव्हा ती म्हणते की आता उद्याच मकर संक्रांत करायची आहे ना, तर रोहन इथे येणारच नाही याची काळजी घ्यायची. तुला नाही कळणार ते. तेवढ्यात अंशुमन तिथे आलेला असतो आणि अंशुमनला ती सांगू लागते की एक काम करायचंय. उद्या मकर संक्रांतीसाठी रोहन इकडे यायला निघेल, कारण स्वतः समर त्याला आमंत्रण देणार आणि तो इकडे पोहोचू नये याची काळजी तू घ्यायची आहे, असं सांगितलं जातं. यावरून इकडे आता अंशुमनला कळलेलं असतं आणि नेमकं अंशुमनला बदलाही घ्यायचा असतो, कारण रोहनने काल त्याची कॉलर पकडलेली असते आणि त्याला दम दिलेला असतो. कारण माझ्या ताईच्या बाबतीत, माझ्या कुटुंबाच्या बाबतीत जर काही कोणी केलं तर त्याला सोडणार नाही. आता मात्र इकडे मकर संक्रांतीचा दिवस असतो. सगळेजण जमलेले असतात. सगळे खूप आनंदात असतात. छान पद्धतीने सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि अधिरा मात्र विचार करत असते की रोहन का अजून आलेला नाहीये. स्वानंदी सुद्धा रोहनची वाट बघत असते, कारण आतापर्यंत रोहन यायला हवा होता असं स्वानंदीला वाटत असतं. कारण इकडे रोहनला तिने विचारलेलं असतं, बाबांनाही विचारलेलं असतं, बाबांनीही सांगितलेलं असतं की रोहन निघालेला आहे. मग रोहन का येत नाहीये हा विचार पडलेला असतो. तेव्हा मात्र इकडे सगळ्या बायका आलेल्या असतात. आता त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा स्वानंदीला तोंडावर पाडण्याचा यांच्या दोघींचा जो प्लॅन असतो तो सुरूच असतो. कारण स्वानंदी हे जे आहे तिला या सगळ्यामधून कुठलंच सुख मिळू द्यायचं नाही, कारण प्रत्येक वेळेस अपशकून अपशकून हे तिचं चालूच असतं. पण समर आणि त्याचबरोबर आजी दोघंही तिचा अपशकुनाचा जो हा काही डाव आहे तो मात्र उधळून लावतात. इकडे आता आजी म्हणत असतात की बस झालं मल्लिका, प्रत्येक वेळेस हेच ऐकून घेते मी. प्रत्येक वेळेस तुझ्या डोक्यात एवढंच सुरू असतं की अपशकून झाला, अपशकून झाला, या व्यतिरिक्त तुझ्या तोंडातून दुसरा शब्दच बाहेर पडत नाही, असं इकडे आजी सांगत असतात. तेव्हा मात्र आता स्वानंदी त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. अधिरा रडत असते. अधिरा म्हणत असते की मला कळत नाहीये रो आज का आलेला नाहीये. तेव्हा स्वानंदी म्हणते, अगं अधिरा, रोहन निघालाय. तेव्हा समर सुद्धा सांगतो की हो, रोहन निघालेला आहे, माझं त्याच्याशी बोलणं झालेलं आहे. हे ऐकल्यानंतर अधिराला खूप बरं वाटतं. परंतु यांनी आता काम करायला सांगितलेलं असतं, त्याचा ॲक्सिडेंट करायचा आहे हे ठरलेलं असतं आणि नेमकं त्याच वेळेस इकडे आता सगळेजण तिथं आहेत आणि नेमकं घडतं असं की आता अधिरा आणि स्वानंदी दोघीही हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असतात. त्यानंतर आजी सांगते की सुगडपूजन करून घ्या, मग रोहन आणि अधिरा नंतर करतील, आधी तुम्ही करून घ्या, हे सांगितलं जातं. इकडं मल्लिका अंशूला घेऊन बाजूला जाते आणि त्याला विचारू लागते की काय झालं, आपण जे काम ठरवलं होतं त्याचं काय झालेलं आहे. तेव्हा तो सांगतो की मम्मा काळजी करू नकोस, काम होणार आहे आणि काळजी करायची अजिबात गरज नाही. हे ऐकल्यानंतर तेवढ्यातच इकडे स्वानंदीला हे शब्द कानावरती पडतात. स्वानंदी विचार करू लागते, म्हणजे कसलं काम होणार आहे, या दोघांनी नक्की काय ठरवलंय,
यांच्या दोघांच्या डोक्यात काय आहे, हा एकच विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग ती वारंवार इकडे फोन करू लागते रोहनला. आणि तेवढ्यातच एका माणसाचा तिला फोन येतो आणि स्वानंदी धावतच घरातून निघते. सगळ्यांना कळतच नाहीये की अचानक काय झालं, स्वानंदी कुठं चालली. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते मी आलेच. आणि धावत स्वानंदी गेली. आजी मात्र विचार करू लागते. आजी म्हणते की नक्कीच असं काहीतरी झालेलं आहे, नक्कीच आपल्याला या सगळ्याचा विचार करावा लागणार आहे, असं म्हणत समरला बोलत असते. तेवढ्यातच आता स्वानंदी घरी येते. एक अर्धा पाऊण तासाने स्वानंदी घरी येते. तर तिने येताना रोहनला आणलेलं असतं. रोहनच्या डोक्याला पट्टी बांधलेली असते. रोहनच्या डोक्याला मार लागलेला असतो. रोहनचा खूप मोठा अपघात झालेला असतो आणि नशिबाने तो वाचलेला असतो. हे सगळं केलेलं असतं ते म्हणजे अंशुमन आणि मल्लिकाने. आता मात्र समरला खूप राग येतो आणि समरने अंशुमनची कॉलर पकडलेली असते आणि त्याला जाब विचारत असतो की हे सगळं काय केलेस तू. आदिरा मात्र म्हणत असते की मला खात्री आहे. आणि आजी तेवढ्यात समोर येते आणि आजी म्हणते की या दोघांचं बोलणं मी ऐकलेलं आहे, हे सगळं या दोघांनी केलेलं आहे, असं आजी तिथं येऊन सांगू लागते. आता मात्र धक्का बसलेला असतो, कारण स्पष्टपणे आजीने सांगितलेलं आहे. आणि मग मात्र डोक्यातून विचार जात नाहीत ते म्हणजे समरने सरळ सरळ कॉलर पकडलेले आहे आणि तो अंशुमनला म्हणत आहे की बाद झालं, आत्तापर्यंत खूप वेळा तुझ्या चुका मी सगळ्या पाठीशी घातलेल्या आहेत, पण हे जर इतकं अति होणार असेल तर मी सहन करू शकत नाही. अशा पद्धतीने समरने आता अंशुमनची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.